नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी 50, शिंदेची शिवसेना 53 होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड पळवापळी, तर कुठेतरी या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो. सर, मनसेला काय भेटणार याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली, बस झाली. आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे आम्ही अजून कोणते पक्ष आहेत? उद्धव ठाकरे पक्षाला तुम्ही काही सांगितलेलं आहे का? तुम्ही एक युतीमध्ये लढले होते. हो, बरोबर आहे, आम्ही युतीमध्ये लढलो होतो, पण काय झालं, सुरुवात काही नगरसेवक गायब झाले. अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती. कुठेतरी घोडेबाजार होऊ नये, त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला आहे. केडीएमसी ची पूर्ण जी जनता आहे ती हे बोर झाली या प्रकारात सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे झालं एक्झॅक्टली तसं तिथे काय होण्याची शक्यता होती. आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतलेले निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरं आलेले. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही भाजपला अशी एक चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली. केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते, मला वाटतं भाजपा, शिंदे आणि एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. त्याच्या आज का नाही राजूजी? आज भाजपचा प्रवक्ता नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा. जर वाटाघाटीमध्ये भाजपचे नेते का उपस्थित आहे असा सवाल सोबत आहे की तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात, महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा ईडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली, आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीची जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण कशाबद्दल बोललेलं असतं. परंतु तुमची काही नाराजी होती का जेव्हा निवडणूक भाजपने काही तिथेही शिवसेना उभाटाने एबी फॉर्म दिले, तर अशी काही तुमची नाराजी होती? काही गोष्टी तिथे घडल्या होत्या, काही सीट माझ्या पडल्या पण होत्या, परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये. माननीय राजसाहेबांनाही माहिती आहे, उद्धवजींनाही माहिती, परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता. यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता तर मनसेचे 5 चे 10 झाले असते, परंतु नाही झाले. आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं, जर त्याला जाण्यात काय पॉईंट नाहीये. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सर्वांना राजकारणाने घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने पक्ष म्हणून नाही, स्थानिक स्तरावर घेतलाय, पण पक्ष म्हणूनच स्थानिक स्तरावर घेतलेला आहे ना निर्णय. तुम्ही युतीमध्ये निवडणुका लढता. बघा कसं असतं, प्रत्येक वेळी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला की नाही दिला? तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना, तसा आम्ही आमच्या स्थानिक चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि उभाट असे एकत्र लढलेले का? कारण समजा जर तो त्यांनी निर्णय घेतला असेल, चंद्रपूरमध्ये आमचे पण उमेदवार लढले, पण तुम्ही युतीत लढले. मुळात असं आहे बघा, आम्ही सगळ्यांचेच लढलो ना कल्याण डोंबिवलीला. आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते, आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो. शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने
निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली, त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला, याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.